पाहणी करण्यासाठी निघालेले आहात. काय स्थिती आहे पूर्ण पावसाळा जवळ येतो? ही माझी दुसरी व्हिजिट आहे आणि सकाळीच मी सगळ्या नालेसफाईच्या व्हिजिट करत असते. नालेसफाईच्या आता उषानगरचा नाला झाला आणि बाउंड्री नाला टी विभागाचा एस आणि टी विभागाच्या 2 नाल्यांची पाहणी केली. त्याच्यामध्ये जवळपास एक 30-37% नाला गाळ जो उषानगर नाल्यामध्ये काढलेला आहे. बाकीचा त्यांनी चेक केल्यावरती कळालं उर्वरित मे एंडिंगपर्यंत काढला जाईल. आणि बाउंड्री नाला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा एक जवळपास 29-30% गाळ काढलेलं आहे. एक जवळपास 11,225 मेट्रिक टन गाळ आहे टोटल. त्याच्यापैकी 3,341 मेट्रिक टन गाळ काढलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या राज्यामध्ये ह्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन श्री प्रभाकर शिंदेसाहेब, अध्यक्षा प्रभाग समितीच्या अध्यक्षा साक्षी दळवी, जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक दळवी हेही उपस्थित आहे. तर सांगायचं हेच आहे की तुम्ही बघताय की ह्या आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना या राज्यामध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी आणि कामाचा जो पूर्ण एक यशस्वीपणे पार करणारा टप्पा या ठिकाणी आम्ही करतोय. सर्वजण लोकप्रतिनिधी, मग त्या ठिकाणी मी असेल, प्रशासनाचे अधिकारी असतील, लोकांचा सहभाग अशा माध्यमातून आम्ही संपूर्ण नालेसफाई ही करतोय. पावसाळ्यापूर्वी आम्हाला 80% नालेसफाई मेच्या एंडिंगपर्यंत पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर रोडची पण कामं या ठिकाणी चालू आहे. जर मी इथे टाटा कॉलनीचा हा जो रोड आहे ह्याची पाहणी करायला आलेली आहे आणि तो सुद्धा या मेच्या एंडिंगला कंप्लीट होणार आहे. पाहणीच्या दरम्यान एक मेसेज प्रशासनाला पण जातो की या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे. महापौर पण उतरले आहेत. मी तुम्हाला बोलले होते की मी पूर्ण मुंबईच्या रस्त्यावरती नाल्याच्या ठिकाणी जिथे जिथे काम आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार. ही दुसरी व्हिजिट आहे माझी. तर अशा पद्धतीने काम केल्यामुळे प्रशासनावरती पण एक अंकुश राहतो आणि कामसुद्धा चांगलं होतं. दरवर्षी नालेसफाईच्या घोटाळ्याबाबत जे आहेत ते आरोप होत असतात. यावेळी देखील सईदा खान यांनी मिठी नदीच्या गाळामध्ये डॅबरेज मिक्स केलं जातं असे पुरावे त्या दिवशी बैठकीमध्ये सादर केले. कसं पाहताय त्याकडे? त्यांनी असा आरोप केला की तिथे अशा प्रकारचा घोटाळा सुरू आहे. ही माहिती मलाही मिळाली म्हणूनच मी मिठी नदीकडे पण जाऊन आले. आणि असं जर काय होत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवरती, त्याच्या कंपनीवरती पूर्ण कारवाई केली जाईल. पण ही एक माहिती मला मिळाली आहे की बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शनच्या ज्या साईट चालू असतात त्या ठिकाणी कुठेतरी नजरेआड त्यांचे ते डेब्रिजचे डंपर घेऊन त्या नाल्यामध्ये फेकले जातात. म्हणूनच आत्ताच मी प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी आल्यावरती एकच बोलते की CCTV कॅमेरा कुठे आहे. हा कॅमेरा आता मला स्टँडिंग कमिटी चेअरमॅन पण या ठिकाणी उपस्थित आहेत. हा नाला कंपल्सरी आम्ही आता येणाऱ्या काळात करणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीचं आपलं एक थर्ड आईज ट्रॅकिंग राहणार. तर त्याच्यामुळे काय होणार, अशा पद्धतीने जे कोणी काम करत असणार किंवा त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगणार. पण काही ठिकाणी ही प्रॅक्टिस चालू आहे की त्याच्यामध्ये डेब्रिज टाकून तोच काढून त्याचं वजन आणि ती ट्रॅकिंग, हे अशा पद्धतीने भ्रष्टाचाराचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं जर चालू असेल तर त्याला त्या ठिकाणी ब्लॅक लिस्टेड केलं जाईल. तर अनेक कामं चालू आहेत. मेट्रो असेल, बुलेट ट्रेन असेल, उन्नत मार्ग असेल, त्यामुळे कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते. त्या ठिकाणी सखोल भागात पाणी जाण्याची शक्यता. यंदा यंत्रणा वेगळी काय वापरली जाणार आहे का? नाही, एक लक्षात घ्या, 2014 नंतर मुंबईचं पूर्ण बदलणारं चित्र हे सगळं आपण सर्वच जण बघतोय. ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत मुंबईमध्ये, ती मेट्रो कनेक्टिव्हिटी असेल, MMRD असेल, PWD असेल आणि मुंबई महानगरपालिकेची रस्त्याची कामं, तर ही होणं पण गरजेचं आहे. आज तुम्ही पाहिलं तर 700 किलोमीटर मुंबईचा पूर्ण रस्ता आपण CC करायला चाललो आहे. मग ते मेन रोड पण असतील, आतले रोड पण असतील. आपण ज्या ठिकाणी उभे आहेत तो रोडसुद्धा पहा. तर आत्तापर्यंतच्या उबाटाच्या काळामध्ये 25 वर्ष त्यांची सत्ता होती, 50 वर्ष. त्याच्यामध्ये रस्त्याचंही कॉन्ट्रॅक्ट निघायचं आणि लगेच त्याच्याबरोबर खड्ड्याचंही निघायचं. म्हणजे त्यांची मानसिकता बघा कशी होती. आत्ता तसं नाही आहे. या ठिकाणी CC रोड चांगले केले जातात आहे. तुम्ही पाहिलं रोडच्या खाली आपण डक पण तयार करतो आहे, त्याची पण एक वेगळी सिस्टम आपण लावलेली आहे. साईड ड्रेन्स बघा, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते साईड ड्रेन बघा. अशा पद्धतीचं चांगलं ट्रान्सपरन्सी काम, लोकांच्या हिताचं, लोकांच्या उपयोगी पडणारं चांगले रस्ते, दिवे, रस्ते, लाईट, पाणी हे देण्याचं काम आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण सत्तेमध्ये आपण पाहतोय. ट्रिपल इंजिन सरकार आहे. या ठिकाणी राज्य शासन पण देवाभाऊ काम करतात आहे, शिंदेसाहेब काम करतात आहे, या ठिकाणी नगरसेवक सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत. तर आपण एक चांगलं ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शक असं काम लोकांच्या हितासाठी येणाऱ्या काळात पुढे आणतोय. तर ही कामं होत असताना लक्षात घ्या, या 5-6 वर्षामध्ये ही संपूर्ण कामं कंप्लीट होईपर्यंत हा जर त्रास होणार
आम्ही मान्य करतो, पण ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. मुंबई महानगरपालिकेने एक निर्णय घेतलेला आहे की सगळ्या उद्यानांमध्ये आता हिरकणी कक्ष उभा केला जाणार आहे. महिला ज्यांना खूप ऑकवर्ड फील होत असतं अशा ठिकाणचं हे हिरकणी कक्ष उभारण्या केल्यानंतर काही अडचणी देखील आहेत की उद्यानांमध्ये बांधकामांना परवानगी जी आहे ती मिळत नसते. तर ह्यावर आता कसा तोडगा काढणार आणि हे कसे काय कक्ष उभे राहतील, किती फायदा होणार आहे? नाही, आता लक्षात घ्या, लहान मुलांना घेऊन त्यांच्या आया येत असतात, बाळांना घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी लहान बाळ हातामध्ये असतं. अशावेळी अशा परिस्थितीमध्ये आईला तिच्या बाळाला दूध पाजताना तिला हिरकणी कक्षाची फार गरज असते. मी तर एवढं पुढे जाऊन बोलते की आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये पण काही अशा माता आहेत ज्या जस्ट डिलिव्हरी होऊन नंतर 2-3 महिन्यांनी कामावर येतात. कधी कधी घरात कोण नसतं, तर बाळाला पण त्यांना आणण्याची सुविधा व्हावी, जेणेकरून बाळालाही सांभाळता येईल, नोकरीही सांभाळता येईल. तर मुंबई महानगरपालिकेच्या पण त्या ठिकाणी आम्ही हिरकणी कक्ष उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तुम्ही मुलुंड आलात, काही अंतररोज विक्रोळी कांजूरमार्ग ठिकाणी मोठं डम्पिंग ग्राउंड आहे, कोर्टाने देखील ताशेरे ओढलेले आहेत, उग्र वास रात्रीचा येतो गेल्या काही दिवसापासून. कसं बघतं त्याच्यावरती आमचं पूर्ण काम चालू आहे. बऱ्याच ट्रीटमेंट करण्याचं आम्ही चालू आहे. त्या माध्यमातून वीज निर्मिती कशी होणार, असे वेगवेगळे प्रकल्प, त्याच्यावरती पूर्ण चर्चा, अधिकाऱ्यांशी बोलणी, काय पुढे करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही विचार करतो. सिद्धिविनायक मंदिराला 500 कोटी सुशोभीकरणाला दिले आहे, त्यावरून आता टीका होते की मंदिराकडे या अगोदर त्यांची स्थिती चांगली असताना महानगरपालिकेने 500 कोटी देण्याचं कारण काय? अशा प्रकारे मुंबई महानगरीमध्ये ही महत्त्वाची देवस्थानं आहेत. मग ते सिद्धिविनायक असेल, मुंबादेवी असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, ही आपली ताकद आहे आणि ते चांगले सुशोभित. आणि मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिर बघण्यासाठी, महालक्ष्मी, मुंबादेवी पाहण्यासाठी बाहेरून पण लोक येतात. जर त्या ठिकाणी अजून त्याचं ब्युटिफिकेशन असेल, सुशोभीकरण करण्यासाठी जर अतिरिक्त निधी हवा असेल, तर मला असं वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही. पण असं म्हणजे आरोप होतो की त्यांच्या आर्थिक स्थिती चांगली आहे, स्वतः संस्थानाची ती आता सिद्धिविनायक ट्रस्टकडे काय आर्थिक निधी आहे त्याची माहिती घेऊन मी सांगेल. आता मला त्याची सभागृहात गोंधळ झाला, स्वतः किशोरी पेडणेकर तुमच्या जागेवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला, कसं पाहत आहे? आता कसं आहे, त्यांच्या पचनीच पडत नाही आहे की ते सत्तेत नाही आहेत, त्यामुळे उठसूट त्यांना खुर्चीकडे धावतात. त्यांची ती आता अवस्था झालेली आहे. त्यांना ते डाव्या साईडला बसले आहेत ना, त्या डिस्टर्ब आहेत फार. तर त्यांना परत त्या खुर्चीला आसुसलेले आहेत, असं वाटत नाही का तुम्हाला? तर मला जरा उशीर झाला की त्या खुर्चीकडे पळतात, मला उशीर झाला की त्या खुर्चीकडे पळतात. तर ती खुर्ची आणि हे आता त्यांनी आता ती मनाची मानसिकता करायला पाहिजे की आता ही खुर्ची माझ्यापासून लांब गेलेली आहे आणि आता आम्ही विरोधात बसलेलो आहोत. तर हे जेव्हा त्यांना कळेल तर त्या खुर्चीकडनं धावायचं जे काम आहे ते बंद करतील. आणि पश्चिम बंगालचे निकाल समोर आलेले आहेत, घवघवीत यश मिळालेलं आहे. पश्चिम बंगाल असेल, आसाममध्ये पाहिलेलं तर पुन्हा आता सरकार स्थापन, खास करून भाजप. ऐतिहासिक निर्णय आमच्या भारतीय जनता पक्षासाठी. पश्चिम बंगालची जनता जी आहे त्या ममता दीदींच्या दादागिरीला, तिच्या ॲरोगन्स स्वभावाला कंटाळली होती. आणि ज्या पद्धतीने पश्चिम बंगालच्या जनतेला त्रास होत होता, आज उद्वेग मताच्या वोट बँकमधून त्यांनी तो दाखवलेला आहे. तुम्ही विचार करा, 206 सीट्स आलेल्या आहेत. किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा विरोध ते त्यांनी मतपेटीतून दाखवलेला आहे. लोक त्यांच्या त्रासाला कंटाळली होती. तिकडचे कार्यकर्ते, आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, त्यांनाही मारहाण करणं, दादागिरी करणं, अतिरेक करणं, हे या ममता दिदीच्या, आणि त्यांनाही पचनी पडत नाही. इथे किशोरी पेडणेकरला पचनी पडत नाही, तिथे ममता बॅनर्जीला पचनी पडत नाही. तर त्यामुळे हे आता पळणार सगळेजण. पण तिकडच्या जनतेने या ठिकाणी बघा ना, ममता बॅनर्जी आणि किशोरीताई पेडणेकर दोघी दिसायला पण बहिणी दिसतात, स्वभाव पण सारखा, सगळ्या दृष्टीने व्यवस्थित आहेत. तर ह्या त्यांना पचनी पडलेलं नाही आहे त्या ठिकाणी, आणि म्हणूनच लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. SIR आणि 90-92 लाख वोटिंग कमी केले, त्यामुळे फटका बसला असं देखील आता आरोप प्रत्यारोप नाही. आता ही SIRची जी प्रोसेस आहे, जनगणनाची प्रोसेस, ही सुरू झालेली आहे. लोकांनी त्यांच्या मनाची मानसिकता तेव्हाच तयार केलेली आहे की इलेक्शन्स येणार आणि ह्या ममता दिदींचं जे राज्य आहे हे यांना इथून या ठिकाणी हाकलून काढणार आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलणार, हे त्या लोकांची. म्हणजे आता काय झालं माहिती आहे, जसं किशोरीताई त्या चेअरकडे धावतात, आता ह्यांच्याकडे काय आहे, त्या SIRमुळे आम्हाला मतं नाही मिळाली, मग अमुक, म्हणजे वेगवेगळी कारणं द्यायची. हार पचनी पडायला पण मन मोठं लागतं. त्यांना आता ती सवय लावायला पाहिजे. इथे किशोरीताईंनी पण लावून घेतली पाहिजे, तिथे ममता बॅनर्जींनी पण लावून घेतली पाहिजे. बांगलादेशींचा प्रश्न होता या अगोदर मुंबईमध्ये, खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशींचा प्रश्न तुम्ही असेल तुमच्या पक्षाने लावून धरलेला होता. आता ज्या ठिकाणावरून बांगलादेशची घुसखोरी मोठ्या प्रमाणात येते त्या
पश्चिम बंगालमध्येच आता तुमची सत्ता आलेली आहे. याचा परिणाम मुंबईवर पाहायला मिळेल का? ज्या बांगलादेशी बांगलादेशी घुसखोरींवरती मी आल्यापासून काम करते. आज तुम्ही जर दादर स्टेशन पाहिलं कशा पद्धतीने आपण रिकामी केलेले आहे आणि हे चालूच राहणार, हे काही थांबणार नाही आमचं. या ठिकाणी जे घुसपेट आलेले आहेत बांगलादेशी त्यांना आम्ही इथून काढण्याचं काम करणार आणि आता पश्चिम बंगालमधून पण काढण्याचं काम मोदीजी करणार. तिथे सत्ता आल्यामुळे तिथून जिथून पश्चिम बंगालमधून ही घुसखोरी मोठ्या प्रमाणात होते, तर ही रोखण्यात यश येईल आता पश्चिम ती बंगालमध्ये. पश्चिम बंगालमधून पण काढणार आणि मुंबई महाराष्ट्रातून पण काढणार. आता इथे मोदी सरकार आहे, देवेंद्रजी सरकार आहे, तर काय होतं ते तुम्हाला माहिती आहे. Thank you.